नागपुर महानगर पालिका चुनाव को लेकर शहर में राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई है। मंगलवार को नामांकन दाखिल करने की अंतिम तिथि होने के चलते सभी राजनीतिक दलों ने अपनी तैयारियां तेज कर दी है। इसी कड़ी में सोमवार को भारतीय जनता पार्टी की ओर से कई प्रत्याशियों ने सीधे एबी फॉर्म सौंपे गए, जिससे उम्मीदवारों के नाम लगभग तय माने जा रहे हैं। बीजेपी द्वारा जिन उम्मीदवारों को एबी फॉर्म दिए गए हैं उसमें प्रमुख रूप से प्रभाग क्रमांक 36 से शिवानी दानी, प्रभाग 36 से निधि तेलगोटे, प्रभाग 11 से संगीता गिरी और भूषण रिंग ने शामिल है। वहीं प्रभाग 12 से मायाताई इवनाते और साधना बर्डे को पार्टी की ओर से मौका दिया गया है। इसके अलावा प्रभाग 31 से मंगला मस्के, प्रभाग 24 से दुर्गेश्वरी कोसेतर, प्रभाग 37 से अश्विनी जिचकार और हुड़केश्वर नरसाला क्षेत्र से अजय बोढ़ारे को एबी फॉर्म सौंपे गए। वरिष्ठ नेता नाना शामकुळे ने पुत्र अमोल शामकुळे को भी प्रभाग क्रमांक 36 से टिकट दिया गया है। प्रभाग 15 से विनय दानी, पूजा पाठक, धनश्री देशपांडे और सुनील हिरनवार को उम्मीदवार बनाया गया है। वहीं प्रभाग 14 से प्रगति पाटिल, माधुरी टेकाम, योगिता तेलंग और विनोद कन्हेरे को पार्टी का समर्थन मिला है। प्रभाग 16 से लक्ष्मी यादव को भी एबी फॉर्म दिया गया है। नामांकन की अंतिम तारीख नजदीक होने से चुनावी माहौल और गर्म हो गया है। बीजेपी द्वारा एबी फॉर्म वितरण के बाद अब अन्य दलों की रणनीति पर भी सभी की नजरें टिकी हुई है। भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळीचे मी आभार मानतो। त्यांनी मला हुडकेश्वर नरसाळ्यामधून जो आमच्या महानगरपालिकेचा प्रभाग 29 आहे इथून उमेदवाराकरता पात्र ठरवलेला आहे। मी आमचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, या शहराचे अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी, जिल्ह्याचे अध्यक्ष आनंदरावजी राऊत, या सर्व शीर्षक नेत्या मंडळाचे अभिनंदन, म्हणजे त्यांचे आभार मानतो की त्यांनी एक उमेदवार म्हणून मला नागरिकांची सेवा करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। प्रत्येकाला वाटतं की मला तिकीट मिळायला पाहिजे, साहजिक आहे, अनेकांच्या अपेक्षा असतात, इच्छा असतात, परंतु सीट खूप कमी प्रमाणात असतात, सर्वांना पक्ष तिकीट देऊ शकत नाही। परंतु ज्यांना तिकीटा दिल्या तो व्यक्ती उमेदवार सर्वांचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि नागपूर शहरामध्ये एक चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टीचा निर्माण झालेला है। सबसे पहले तो मैं अपने जो नेता है माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस साहब, महाराष्ट्र के मुख्यमंत्री, और केंद्रीय मंत्री श्री नितिन जी गडकरी साहब, उसी प्रकार से नागपुर शहर के अध्यक्ष श्री दयाशंकर जी तिवारी जी, हमारे मार्गदर्शक माननीय संदीप जोशी जी, उसी प्रकार से हमारे दूसरे मार्गदर्शक और मध्य नागपुर के अंदर परवीन दटके जी और मोहन जी मते जी, ये सभी का मैं, और जितने भी पार्टी के वरिष्ठ नेता है जिसने मेरी मिसेज के फॉर्म के लिए मिसेज पे ऊपर विश्वास दिखाया है, सभी का मैं तहे दिल से धन्यवाद करता हूँ। और जो भारतीय जनता पार्टी ने जो हमको ये एबी फॉर्म देके जो उनको हमारे पर जो विश्वास जताया, निश्चित ही प्रभाग 17 से ये सीट भारी बहुमत से चुन के आएंगे, ऐसा मैं उन्हें विश्वास दिलाता हूँ। सांगायचं काय, आता इलेक्शन लागले होते, इच्छा होती आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं आहे। पक्षाने विश्वास टाकून माझ्यावर विश्वास टाकून तिकीट दिली। आज कमळ चिन्हाचा बी फॉर्म माझ्या हातात आलेला आहे आणि विश्वास तर पूर्ण आहे की आम्हीच जिंकणार आहोत, कमळच खिलणार आहे। पूर्ण नागपूर शहरात महानगरपालिकेत कमळची, भाजपाची सरकार बसणार आहे आणि आम्ही आणि माझ्यासोबत जे 3 सहकारी राहतील, आम्ही सगळे मिळून एकत्र लढणार आहोत आणि प्रभाग 31 मधून 4 सीटा कमळाच्या येणार आहे। हो ठीक आहे, पक्ष श्रेष्ठी सगळं काही बघतात, जसं म्हणतात समीकरण बघतात, काम बघतात आणि यावेळेस तर नक्की कार्यकर्त्यांवर विचार केला। आणि दुसरी गोष्ट ही आहे की आमच्या मागच्या वेळेस ज्या लोकांवर विश्वास टाकून तिकीट दिल्या होत्या तर त्यातले 2 पक्ष सोडून दुसरीकडे गेले आणि त्यामुळे प्रभागात कामच नव्हते झाले। तर यावेळेस पक्षाने खूप अभ्यास करून, सर्वे करून नावं काढले ते आणि त्यांच्या सर्वेमध्ये त्यांच्या विश्वासात आम्हाला खरं उतरायचं आहे आणि कामं करून लोकांचं मन जिंकायचं आहे, एवढं मी बोलते।